पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे लंपी सदृश्य आजार असलेले खिलारी जातीच्या बैलाचे खोंड आढळून आले। लंपी आजाराने ग्रासलेले हे जनावर सध्या मृत्यूशय्येवर असून पशुवैद्यकीय विभागाने पशुपालकांना आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे तसेच लंपी आजाराचे लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले। लंपी आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांच्या मालकाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। मागील वर्षी वर्षभरामध्ये देशभरात लंपी आजाराने थैमान घातलं होतं। अनेक जनावरांचा मृत्यू झाला होता। पुरंदर तालुक्यात देखील लंपीचे काही जनावरे आढळून आली होती। त्यानंतर प्रशासनाने त्याच्यावर उपचार करून लंपी आजार हा इथून घालवून दिला होता किंवा लंपीचे रुग्ण सापडत नव्हते। मात्र यावर्षी पुन्हा एकदा पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथे लंपी सदृश्य आजाराची लक्षणे असलेले जनावरे आढळून यायला लागलेत। एक जनावर आता मृत्यूच्या शय्येवर आहे आणि त्याच जनावराचे जे शेतकरी आहेत, मालक आहेत, ते आपल्याबरोबर आहेत। आपण जाणून घेणार आहोत। काय सांगताल, तुमची जनावर आजारी पडलं होतं, किती दिवसापासून आजारी, काय सांगाल? 2-3 दिवस झालं। त्याला डॉक्टर आणला, टोचलं, इंजेक्शन मारले आणि मग ते खाली बसलं की मग हे असं दिसतं पावसात चिकचिकी ते फोड आलं। त्यात आपल्याला काय एवढं माहिती आहे? फोड आले बारकं त्याने खाल्लं का काय 2 दिवसात? तर खाली 2-3 दिवस खात होतं, उली खात होतं। उली खात होतं। सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांना तुम्ही बोलवलं होतं का? आता सरकारी दवाखान्यातले डॉक्टर आलेत का? हां, सरकारी डॉक्टर आलेत आताशी। त्यांनी बघितले का? बघितले। काय सांगितलं तुम्हाला त्यांनी? डॉक्टर म्हणतात तर काय त्याचं हां, जगल तर जगल। खरं तर गेल्या वर्षी लंपीच्या आजारानं थैमान घातल्यानंतर या भागातील जनावरांचं लसीकरण करण्यात आलं होतं। सध्यासुद्धा जनावरांचं लसीकरण चालू आहे। पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमधून वैद्यकीय अधिकारी जात आहेत आणि तिथं जनावरांचं लसीकरण केलं जातं आहे। मात्र तरी देखील कर्नलवाडीसारख्या ठिकाणी लंपीचा आजार असलेली काही जनावरं आढळून येत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यापुढं पुन्हा एकदा नवं संकट उभं राहिलं आहे। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, कर्नलवाडी।